नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स बघतो. आजही आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. ओरिएंटल इन्शुरन्स यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेले आहे. यांच्या आपण ऑफिशियल पेजवरून बघत आहोत. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 31 पानी PDF आहे आणि मेन म्हणजे आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. इथे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, त्यानंतर इथे वयोमर्यादा काय आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला पुणे, मुंबई या ठिकाणी जॉब करायचं असेल तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत आणि इथे फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहोत. मेल असू द्या, फिमेल असू द्या, नक्कीच अर्ज करू शकणार आहोत. इथे आपल्याकडे PDF आहे, अर्जाची फी किती असणार आहे, त्याच्यानंतर इथे पदाचे नाव काय आहे, लास्ट डेट काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओपासून बघून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण वेगवेगळे जॉब अपडेट्स दररोज बघत असतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. सो इथे आपल्याकडे वेगवेगळे लिंक्स आहेत, म्हणजे इथे ॲप्लिकेशन लिंक आहे, त्याच्यानंतर ऑफिशियल लिंक आहे, त्याच्यानंतर इथे PDF सुद्धा आहे. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. सो इथे ओरिएंटल इन्शुरन्स यांच्या करिअर्स या पेजवरून आपण बघत आहोत, ऑफिशियल पेजवर आहोत. त्याच्यावरती इथे PDF तुम्ही इथे क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन आणि PDF ते बघू शकता. त्यामध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेऊया पहिल्यांदा आणि त्यानंतर इथे जे आपण ॲप्लिकेशन कसं करायचं ते बघूया. ठीक आहे. त्यानंतर इथे बघू, द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे जी जागा निघालेल्या आहेत बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल 1 साठी आहे. ही माहिती दिलेली आहे. रिक्रुटमेंट ऑफ 100 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सांगितलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन आज म्हणजे 21 मार्च 2024 पासून सुरू झालेले आहे. लास्ट डेट 12 एप्रिल 2024 आहे आणि इथे एडिटिंग ॲप्लिकेशन 12 एप्रिल 2024 तुम्ही करू शकता. लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन 27 एप्रिल आहे आणि ऑनलाईन फी पेमेंट सुद्धा तुम्ही 21 ते 12 एप्रिल पर्यंत करू शकता. तुम्ही रजिस्टर करण्यासाठी इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करू शकता किंवा ओल्ड रजिस्टर्ड असाल तर इथे तुम्ही माहिती भरून सबमिट करू शकता. त्यानंतर इथे ॲडव्हर्टाइजमेंट पूर्णपणे बघून घेऊया. इथे सांगितलेलं आहे एक्झामची डेट काय आहे, टेंटेटिव्हली इन मे आणि जून सांगितलेलं आहे. आता इथे जे पद आहे ते आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल 1. वॅकन्सीज आहेत बघा इथे. कॅन्डिडेट शुड अप्लाय थ्रू ऑनलाईन मोड ओनली. फक्त ऑनलाईन मोड थ्रूच तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता. अकाउंटसाठी 20, त्यानंतर ॲक्च्युरियलसाठी 5, इंजिनिअरिंग 15, इंजिनिअरिंग IT साठी 20, मेडिकल ऑफिसरसाठी 20, लीगल 20 आणि टोटल 100 सांगितलेलं आहे. ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स PWDला जागा भेटणार आहे. SC साठी 13, ST साठी 7, 26, OBC साठी, EWS साठी 9 आणि UR साठी 45 इन्क्लुडिंग बॅकलॉग वॅकन्सीज हे सुद्धा इथे त्यांनी कंडिशनमध्ये दिलेले आहेत. आता इथे पूर्ण माहिती आहे तो आपण स्क्रोल करत आहोत. गॅरंटेड बॉन्ड आहे, त्यांची गॅरंटी बॉन्ड आहे. मिनिमम पिरियड ऑफ 4 इयर्स म्हणजे 4 वर्षाचं. त्यानंतर इथे सॅलरी बघा इथे दिलेली आहे. बेसिक पे म्हणजे कमीत कमी पे तुम्हाला 50,925 भेटणार आहे. स्केल ऑफ बघा इथे अजून सांगितलेलं आहे 50,925. त्यानंतर इथे ॲट प्रेझेंट टोटल एम्प्लॉयमेंट्स विल बी अप्रॉक्सिमेटली 85,000 म्हणजे 85,000 पर्यंत तुम्हाला हे भेटू शकतं असे त्यांनी माहिती सांगितलेली आहे. ॲज पर रूल्स असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन कॅन्डिडेट मस्ट पजेस द मिनिमम क्वालिफिकेशन. आता मिनिमम काय काय क्वालिफिकेशन आहे बघून घेऊयात आपण. अकाउंटसाठी तुम्ही जर BCom कंप्लीट झालेला असेल किंवा मिनिमम 60% फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी भेटला असेल तर नक्कीच तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता. और MBA फायनान्स झाला असेल तरी सुद्धा, और चार्टर्ड अकाउंटंट्स असेल किंवा कोस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. आता सेकंड आहे जे बॅचलर डिग्री इन स्टॅटिस्टिक्स, मॅथ्स, ॲक्च्युरियल सायन्स विथ 60% मार्क्स सांगितलेला आहे किंवा मास्टर्स डिग्री पाहिजे आहे. त्यानंतर इंजिनियर्स IT साठी BE किंवा BTech इन IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिसिप्लिन विथ मिनिमम 60% असं सांगितलेलं आहे. इंजिनियर्ससाठी BE BTech इन ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, केमिकल, पॉवर, इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असं सांगितलेलं आहे. डॉक्टरसाठी MBBS BDS फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि लिगलसाठी ग्रॅज्युएट इन लॉ विथ मिनिमम 60% मार्क्स सांगितलेले. हे क्वालिफिकेशन तुमचं असायला पाहिजे. मिनिमम एज 21 वर्ष, मॅक्सिमम 30 वर्ष आहे. इथे एज रिलॅक्सेशन आहे. ॲज पर इथे कॅटेगरी सांगितलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर बघा इथे. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये प्रिलियम एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टेस्ट फॉर 100 मार्क्स विल बी कंडक्टेड ऑनलाईन. दिस विल बी कन्सिस्ट ऑफ 3 सेक्शन. 3 सेक्शन असणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, रिजनल ॲबिलिटी, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे. टाईप ऑफ टेस्ट ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. मॅक्सिमम मार्क 30 आणि मिनिमम ड्युरेशन फॉर ईच टेस्ट असणार आहे 20 मिनिट्स. आणि वजन इंग्लिश रिजनल ॲबिलिटीचं इंग्लिश आणि हिंदी
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं इंग्लिश आणि हिंदी पण असू शकतात. तर मेन एक्झामिनेशन तुमचं 200 मार्क्स असणार आहे, ज्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट फॉर 30 मार्क्स असणार आहे. बोथ द ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ऑनलाईन. हे सगळं ऑनलाईन होणार आहे. कॅन्डिडेट्स विल हॅव टू आन्सर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट बाय टायपिंग ऑन द कम्प्युटर. जे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट घेतली जाणार आहे, तुम्हाला कम्प्युटरवरती टाईप करून तुम्हाला आन्सर सांगायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी 2.5 तास असणार आहे, ज्या देअर विल बी सेपरेट टायमिंग फॉर एव्हरी सेक्शन. ज्यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग 40 मार्क्स, इंग्लिश आणि हिंदी मीडियम असणार आहे, 30 मिनिट्स तुम्हाला टाईम असणार आहे. इंग्लिश लँग्वेज आहे, टेस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, मॅक्झिमम 40 मार्क, मीडियम इंग्लिश असणार आहे आणि ड्युरेशन 30 मिनिट्स. टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस ऑब्जेक्टिव्ह 40 आणि इंग्लिश हिंदी असे मीडियम वेगवेगळे दिलेलं आहे तुम्हाला, टोटल 200. ज्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट 30 मिनिट्स ड्युरेशन विथ 30 मार्क्स विल बी टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, ज्यामध्ये लेटर रायटिंग 10 मार्क आणि एसे रायटिंग 20 मार्क्स असणार आहे आणि तुमचं इथे टेस्ट घेतलं जाणार आहे. थर्ड राऊंड असणार आहे इंटरव्ह्यू, ज्यामध्ये तुम्हाला who have been shortlisted at the end of phase 2 will be subsequently be called as interview to be conducted by the company असं असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ द इंटरव्ह्यू तुम्हाला इन्फॉर्म केलं जाणार आहे, ज्यामध्ये द वेटेज रेशो ऑफ द ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू विल बी, म्हणजे 80 मार्क्स हे तुम्हाला फेज 2 आणि फेज 1चं असणार आहे, 20चं इंटरव्ह्यूचं असणार आहे. फायनल सिलेक्शनमध्ये वुड बी बेस्ड ऑन कॉन्सोलिडेटेड मार्क्स ऑफ मेन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये जे तुमचे मार्क्स असणार आहे त्याद्वारे तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे, त्याद्वारे तुम्हाला अपॉइंट केलं जाणार आहे. ॲप्लिकेशन फी तुम्हाला ऑनलाईन पे करायचं आहे, ज्यामध्ये SC ST विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, कन्फर्म एम्प्लॉईज ऑफ ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीज यांना 250 असणार आहे, प्लस GST इज ॲप्लिकेबल. ऑल कॅन्डिडेट्स अदर दॅन याच्यानंतर 1000 फीज असणार आहे, 1000 रुपये हे फीज असणार आहे. एक्झामिनेशन सेंटर म्हटलं तर इथे सांगितलेलं आहे ऑल ओव्हर इंडिया आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्राचं बघून घेऊया. इथे महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक असं सांगितलेलं आहे. हे वेगवेगळे ठिकाणी तुम्ही इथे अप्लाय करू शकता, म्हणजे तुम्ही सिलेक्ट करू शकता. एक्झामिनेशन सेंटर फॉर फेज सेकंड दिलेलं आहे बघा इथे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि MMR सांगितलेलं आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असणार आहे, ऑनलाईन असणार आहे. who wish to avail the benefits of pre-examination training may indicate the same while applying online. म्हणजे तुम्हाला इथे मेन म्हणजे ऑनलाईन जेव्हा अप्लाय करणार आहे त्यावेळेस तुम्ही इथे मेन्शन करू शकता की प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग तुम्हाला पाहिजेल आहे. The candidates are required to refer to recruitment career section, म्हणजे इथे वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथे रेफर करायचं आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी पहिल्यांदा ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे, पेमेंट ऑफ फीज करायचं आहे, फोटोग्राफ अँड सिग्नेचर स्कॅन अँड अपलोड करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स टू बी नोटेड बिफोर रजिस्ट्रेशन, तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याआधी स्कॅन देअर फोटोग्राफ अँड सिग्नेचर प्रॉपर पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची ईमेल ID, मोबाईल नंबर व्हॅलिड पाहिजे आहे, जेणेकरून तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा इम्पॉर्टंट मेसेजेस मेल आलेले त्याच्यावर येऊ शकतात. ॲप्लिकेशन प्रोसिजर सांगितलेलं आहे, अप्लाय ऑनलाईन करायचं आहे, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. हे सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. खूप चांगली संधी आहे. ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला फीज आहे ते पे करायचं आहे. त्यानंतर आपण स्क्रोल करूया, ही संपूर्ण माहिती आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायची आहे. खूप चांगली संधी आहे. तुम्ही BCom कंप्लीट असू द्या किंवा BE कंप्लीट असू द्या, असं तुम्ही MBA कंप्लीट असू द्या, तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आणि फक्त हे एक्झाम्स दिल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर नक्कीच सिलेक्शन होऊन जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून लेटर्स वगैरे दिलेले आहे, ॲड्रेस दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय द कॅन्डिडेट बिलॉंग टू SC ST, म्हणजे सगळे फॉर्म दिलेले आहे. ही सर्व माहिती इथे दिलेली आहे. हे पूर्ण सर्टिफिकेट्स आहेत वेगवेगळे. हँडिकॅप असेल तर त्याच्यानंतर वेगवेगळे जे लेफ्ट हँड, राईट हँड, बोथ आर्म्स, हे काही जे हँडिकॅपसाठी आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. हे पूर्ण तुम्ही सर्टिफिकेट्स वगैरे चेक करू शकता. काही क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, कारण ही खूप चांगली संधी आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड केंद्र सरकारी जॉब आहे. 21 ते 30 वर्षापर्यंत तुमचं एज क्रायटेरिया असणार आहे. अनुभवाची गरज मेन्शन केलेली नाही आहे. फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकता. तुम्ही मेल असू द्या, फिमेल असू द्या, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असणार आहे हे पद. ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आजपासून सुरू झालेला आहे, नक्कीच लक्षात घ्या. 21 मार्च 2024 आजपासून अर्ज भरण्यास सुरू झालेला आहे. 12 एप्रिल 2024 लास्ट डेट असणार आहे. खूप चांगली संधी आहे. नोकरीचे ठिकाण म्हटलं तर मुंबई आहे, पुणे आहे, दिल्ली आहे, बँगलोर आहे. एकूण 100 जागांसाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल. थँक्यू.